कथेचं शीर्षक आहे कळकीचं बाळ. लेखक रत्नाकर मतकरी. ऐकूया. कळकीचं बाळ. डोंगर कपाऱ्यात ती वस्ती होती. पाहणाऱ्याची नजर फाटेल असे उंच उंच आभाळाला टेकलेले डोंगर. चहूबाजूंनी त्यांचा त्या वस्तीवर पहारा होता. नजर टाकावी तिकडे प्रचंड उभे सुळके आणि काळ्या कभिन्न कपारी दिसत. वस्तीच्या चारी बाजूंनी वाढलेलं जंगल असे घनदाट की बाहेरगावचा परका वाटसरू वाट चुकून वेडावून गेला असता. वेड्या वाकड्या वाढलेल्या झाडांची मजबूत मुळं आणि वेलींची जाळी अजगरांसारखी वाटेत पसरलेली. भर दुपारी, तिन्ही सांजा आणि कातरवेळी अवस वाटेल असा अंधार जंगलभर पसरलेला असायचा. असल्या अकराळ विक्राळ डोंगरा जंगलात ती धिटुकली वस्ती होती. वस्ती मुठभर लोकांची, पण लोक रानदांडगे, अडाणी, काळ्या शार रासवट शरीराचे, खडकासारखे, झाडाच्या खोडासारखे मजबूत आणि चिवट. या वस्तीत कळकी नावाची एक तुकतुकीत काळ्या लोखंडी कांबेसारख्या शरीराची पण मोहक चेहऱ्याची तरणी बाई राहत असे. लगीन होऊन 7 वर्ष झाली तरी तिला काही मूल होत नव्हतं. आसपासच्या लेकुरवाळ्या बायकांकडे पाहून कळकी हेव्याने गुदमरायची. कसंही पोर असो, पण कूस एकदा उजवो असं लाख वेळा कुलस्वामिनीला आळवायची. कोणी पोरावर हात उगारला की तिचा जीव कळवळायचा. म्हणायची, माझं पोर लुळं पांगळं असलं आणि त्याने रडत रडत ओरडून ओरडून जीवाला कहार केला ना तरी मी त्याला मारलं नसतं. त्याला जर समजा मारलंच असतं तर माझे हात चुलखंडात जातील. तिला अन्न गोड लागत नसे की स्वस्त नीच येत नसे. पहाटेपासून रात्रीपर्यंत तिच्या डोक्यामध्ये एकच विचार काय तो घोळायचा, तर मला मूल केव्हा होईल? त्याला कडेवर घेऊन मी 17 घरी कशी मिरवेन आणि त्याला खाऊ पिऊ घालून मोठा कशी करेन? कुणाच्या घरात केळी लागल्या आणि ताशा चौघडा वाजायला लागला की हिचा पहिला विचार काय, तर आता यांच्या अंगणामध्ये पोरं बागडतील आणि मी कपाळ करंटी 7 वर्ष रिकाम्या घरात जखणीसारखी राहते. मनात म्हणायची की जीव नसलेल्या झाडापेडांनासुद्धा फळं धरतात आणि कुत्रीलासुद्धा पिल्लांचं लेंढार होतं. तर परमेश्वराने मला माणसाच्या जातीला घालून मला सोडीवाज का ठेवली? पाऊस पाण्याविषयी बोलणं निघालं तरी कळकीची कथा शेवटी पोर नसण्यावरच जायची. बायका तोंडाला पदर लावून तिला खुसूफुसू हसायच्या. पुरुष माणसं कीव करायची. सारी वस्ती म्हणायची की कळकीचं डोकं ठिकाणावर नाही आहे, पोरबाळ नाही म्हणून वेडी झाली आहे ती. कळकीच्या दादल्याला काही मूल नको होतं असं नाही, पण तो असा तिच्यासारखा वेडाखोळा झालेला नव्हता. ती कामधंदा सोडून दिवसभर आपला मूल करत नव्हता. तो तिची पुष्कळ समजूत घाली. म्हणे, लोकांची पोरं तरी काय सगळी चांगली निपसतात का? जन्मभर घेणेकऱ्यासारखं घे 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 करून शेवटी वैरी होतात आणि मग त्या आईबापांचे हाल कुत्रं खात नाही. मग म्हणतात, नसती मुलं तर बरं झालं असतं, आपल्याला काय कमी आहे? आणि देव तरी सगळ्यांना सगळं कुठे देतोय? कळकी काही बोलायची नाही, पण मनात म्हणायची, मेल्या खडकासारखा तू, खडकाला कधी पोरं होतात? काय दिलंस रे तू मला? खाणं जेवणं तर दारच्या गडी माणसालाही देतो आपण. त्यापेक्षा हाणमार केली असतीस आणि ओटीत एक पोर घातलं असतंस तर सगळं सुख पावलं असतं. मी अशी वेडी बागडी ठरले नसते. वस्तीतल्या बाया बापड्यांनी मला बघून पोरांना पदराआड केलं नसतं. असलं दुःख देणे विचार करत ती रात्र जागून काढी. डोळे सुजेपर्यंत रडत राही. नवसा सायस्तीने काही कमी केले नाही. साधू झाले, पंचाक्षरी झाले, गंडे दोरे मंत्र झाले, देवळातले देव झाले, तिथ्यावरचे देवचार झाले, अंगारे धुपारे झाले,
उपास तापास झाले. कुणी सांगावं, पिंपळावर मुंजा आहे, त्याला गारहाणं घाल. कुणी म्हणावं, बाळंतीण जाळली आहे, तिथली राख लाव. 1000 लोकांचे 1000 उपदेश. कळकीनं सारं करून पाहिलं. दिवसेंदिवस झिजून ती बाभळीच्या काटकीसारखी बारीक झाली आणि चेहरा 7 दिवसांच्या तापकरीसारखा दिसू लागला. वेणीफणीसुद्धा रोज करतच असे असं नाही. संसाराला विटल्यासारखा अवतार करून ती आपल्या नशिबाला बोल लावत वस्तीभर हिंडत असायची. एक दिवस तिन्ही संजेला गुरंढोरं गोठ्यात परतल्यावर वस्तीतल्या एका ओवाळून टाकलेली थरथर कापणारी म्हातारी येऊन एक अघोरी उपाय सांगून गेली. तो उपाय ऐकताच कळकी लाकडासारखी ताठ झाली. भीतीने तिच्या जीवाचं पाणी पाणी झालं. दादल्याला त्याविषयी सांगण्याचा तिला धीर झाला नाही. तो उपाय करावा की न करावा तिला काही समजेना. पण म्हातारीने खात्री दिली होती, मूल होण्याची आशा दाखवली होती. नाहीतर सगळे बरे वाईट उपाय करून झालेच होते, तेव्हा हा देखील करावा, म्हणजे जीवाला हुरहुर तरी राहणार नाही, असं कळकीने ठरवलं. एका हौसेला अर्धी रात्र टळल्यावर ती गुपचूप नदीवर निघाली. कमरेला तिने एक लहानशी सुरी लावली होती. सगळीकडे सामसूम होती. धरती, आकाश सारं काजळाने सारवल्यासारखं झालं होतं. तरी कुणी आपल्याला पाहिल किंवा आपल्या मागे दादल्याला जाग येईल अशी भीती कळकीला वाटतच होती. होता होता ती नदीवर पोचली. जिथे लहान मुलांची प्रेतं पुरत असत त्या बाजूला गेली. खुडेचे असंख्य पांढरे दगड स्मशानभर पसरले होते. कळकी त्या दगडांकडे पाहता पाहता गहिवरली. इतकी चिमणी बाळं मोठी होण्याच्या अगोदरच जग सोडून गेली होती. ही पहाडांची, हिरव्या जंगलांची दुनिया त्यांनी काय पाहिली होती. आईच्या मांडीवर खेळता खेळताच उठून त्यांना इथे यावं लागलं होतं. त्या आईने कितीही आक्रोश केला तरी परत न जाण्यासाठी. कळकी एकदम हळवी बनली. तिचा सगळा धीर ढेकळासारखा विरघळला. ती सगळी बाळं मातीतून उठून बसतील आणि टाहो फोडतील अशा कल्पनेने ती शहारली. पण अधिक वेळ उभं राहून चाललं नसतं. कुणाच्या लक्षात येण्याआधी परत जायलाच हवं होतं. कळकीने लगबगीने एका ठिकाणचा खुणेचा दगड बाजूला केला आणि सुरीने उकरलं. आतमध्ये एक बाळ नुकतंच झोपल्यासारखं पडलं होतं. कळकीने त्याला बाहेर काढलं आणि त्याच्या खऱ्या आईने सुद्धा घेतले नसतं इतक्या मायेने त्याला जवळ घेतलं. तिची छाती तटतटू लागली. तिने ती उघडी केली आणि त्याच्या निष्प्राण ओठांजवळ ती धरली. क्षणभर तिने आजूबाजूला पाहिलं. दूरवरून फक्त निधड्या छातीचे पहाड पाहत होते आणि त्या अर्भकाच्या स्मशानात कळकी एक मेलेलं बाळ पदरा आड घेऊन बसली होती. त्याचं जावळ कुरवाळीत होती. त्याचे मुके घेत होती. नाहीतरी कुणी आपलं जिवंत बाळ कधी तिच्या पदरात देणार होतं. हळूहळू कळकीला आपल्या कामाचं भान आलं. आपली माया आवरून असेल नसेल तो कठोरपणा गोळा करून भरल्या डोळ्यांनी तिने सुरीने त्या प्रेताची उजवी करंगळी कापून घेतली. ती कनवटीला लावली आणि 1000 मुके घेत तिने तो थंड गोळा त्या खड्ड्यात ठेवला. वर माती लोटली. पोटचा गोळा खड्ड्यात ठेवावा तशा अनावार दुःखाने डोळे टिपले आणि त्या काजळ फासल्या वाटेने ती घरी परतली. सकाळ होताच ती थरथर कापणारी म्हातारी आली. करंगळी घेऊन गेली. 2 दिवसांनी तिच्यावर कसला तरी मंत्र घालून घेऊन आली. ती करंगळी रोज कनवटीला लावायला सांगून ती गेली. त्या दिवसापासून कनवटीला करंगळी लावूनच कळकी सारे व्यवहार करू लागली. तिला पुन्हा आशा वाटू लागली. मनात म्हणे, परमेश्वरा, हा अघोरी उपाय तरी लागू पडू दे रे. थरथर कापणाऱ्या त्या थेरडीचे तिने समजा गोठ्यात गेल्यानंतरचे बोल तरी खरे ठरून देत रे परमेश्वरा. आणि चमत्कार म्हणा, योगायोग म्हणा,
किंवा कधीकधी अगदी कर्मदरिद्री माणसाचे हातपाय पसरून बसलेलं नशीबसुद्धा उठून चालायला लागतं, त्यातला प्रकार म्हणा. पण कळकीला दिवस गेले. कळकीने केलेल्या त्या अघोरी उपायाचाच तो प्रभाव होता की आजवर तिने केलेल्या नवसासायासांनी कुठला तरी देव पावला होता. सांगता आलं नसतं. पण कळकीची ओटी भरण्याची चिन्ह दिसू लागली. कळकीने गुपचूप त्या थेरडीला पहाटेसच घराच्या पाठीमागच्या बाजूला बोलावून घेऊन लुगडं चोळी दिली. कळकीला मुळी स्वर्ग हातात असल्यासारखा आनंद झाला होता. तिचं मावळलेलं हसू परत आलं. पूर्वीसारखी ती पोरांकडे अधाशीपणे पाहिनाशी झाली. त्यांच्या आयांकडे जाऊन वचा नशिबाला दोष देत बसेनाशी झाली. कित्येक महिन्यात तिला पहिल्यानेच शांत झोप लागली. तान्ह्या हसऱ्या बाळांची स्वप्न पडायला लागली. एकदा तिला एक भयंकर स्वप्न पडलं. नदी किनारी एक बाळ हसत पडलं आहे आणि आपण त्याला सूर्याने भोसकत आहोत. ती किंचाळून खडबडून जागी झाली. त्या रात्रीपासून कळकीचं सुख ओहोटीला लागलं. तिला एकसारखी वेडीवाकडी स्वप्न पडू लागली. आपण होडीतून चाललो आहोत आणि समोरून प्रचंड करवत मासा आल्याची, कडा तुटून दरीत कोसळल्याची, घर पुरात वाहून चालल्याची, कर कर दात खात कुणीतरी जवळ आल्याची. त्यामुळे झोप स्वस्त लागत नसे. पोटात असं ढवळे की जीव जातोयसं वाटे. अन्न जात नसे आणि आतून तर कुणी आतडी कुरतडून काढे. बेदम झोडपल्याप्रमाणे ती एका कोपऱ्यात पडून राही आणि तिचा दादलाच काय तो वस्तीभर हिंडून आपण बाप होणार असल्याचं मिरवून घे. अशा सगळ्या कळा सोसून अखेरीस कळकी बाळंत झाली. बाळंतपणात तर तिला अशा काही विलक्षण यातना झाल्या की आपण आता मूल पाहायला वाचतच नाही अशी तिची खात्री झाली. करवतीने कोणीतरी पोट चिरतंय असं तिला होत होतं. आसपासच्या आयाबाया घरभर जमल्या होत्या. तिला धीर देत होत्या. मूल दिसायचं तर या सगळ्या दिव्यातून जायलाच हवं असं सांगत होत्या. मूल दिसण्याच्या कल्पनेने बिचारी कळकी त्या यातनातही पुसटसं हसत होती. कुणाला कधी झाल्या नसतील अशा वेदना तिला होत होत्या. पण मुलाला पाहण्याचा आनंदही मनात दाटला होता. तिचा दादला बाहेर येरझारा घालत होता. दूरच्या डोंगर कड्यांकडे बघत होता आणि एकदम असा टाहो ऐकू आला की सगळ्यांनी कानात बोटं घातली. तो टाहो नव्हताच, एक हिंस्त्र आरोळी असावी असं ते रडणं होतं. कळकीचा दादला आत धावला. एक बोडकी म्हातारी पुढे आली आणि तिने त्याला अडवलं. सगळ्या बायका स्तब्ध झाल्या. मग कुणीतरी मूल बाहेर आणलं. त्याला बघताच सगळ्यांच्या तोंडून एक आश्चर्याचा आणि भीतीचा चित्कार गेला. कारण ते मूल मानवी नव्हतंच, राक्षसी होतं ते मूल. मूल काळं कुट्ट आणि विद्रूप होतं. त्याचं डोकं केवढं तरी मोठं होतं आणि शरीर एखाद्या लहानशा कुत्र्याएवढं होतं. डोळे बटबटीत आणि जन्मतःच उघडे होते. ओठाच्या दोन्ही बाजूंना 2 सुळे होते. बोटांना नखं होती आणि सबंध अंगावर बारीक काळी लव होती. त्याचा तो कुरूप अवतार पाहून सुई सकट सारी माणसं घाबरली. किळस येऊन तो दूर झाली. बाहेर पडली तरी त्यांची आपापसात कुजबूज चालूच होती. असलं अक्रीत त्या वस्तीत कुणी 10 पिढ्यात पाहिलं नव्हतं. वस्तीवर देवाचा काहीतरी कोप ओढवणार असल्याचेच ते अभद्र चिन्ह आहे अशा धास्तीचं सावट त्यांच्या मनावर पडलं. कळकीच्या नशिबाची छी थू करत त्या भांबावलेल्या बाया घरोघर गेल्या आणि त्या ईश्वरी कोपाचं वर्णन आपापल्या दादल्यांकडे करीत राहिल्या. कळकीचा दादा संतापाने आणि दुःखाने काळा निळा झाला होता. आपल्या बायकोने आपल्यावर कोणत्या जन्मीचा सूड घेतला हेच त्याला समजत नव्हतं. आणि कळकी ती तर शमांनी बेशुद्ध होऊन पडली होती. झाला प्रकार तिच्या गावीच नव्हता. कळकीचा दादला दातोट खात मनाशी म्हणत होता की शुद्धीवर आल्यानंतर
हिच्या मांडीवर आपटतो ते पोर आणि म्हणतो, यापेक्षा चांडाळणी तुला वरवंटा झाला असता ना तरी चांगलं झालं असतं. हडळ हडळ कुठली. अशा विचारात तो असतानाच कळकी शुद्धीवर आली. शुद्धीवर येताच तिने पहिल्यांदा मागितलं ते आपलं मूल. मग मात्र तिचा दादला गोंधळला. कुठल्या तोंडाने तिला ते दाखवावं असं त्याला होऊन गेलं. वाटलं बघत्या क्षणी ही जीभ हासडून डोकं आपटून प्राण देईल. पण तिने हट्ट धरताच त्याने भीत भीत मूल तिच्या पुढे केलं. ते पाहता क्षणी तिच्या तोंडून एक अस्पष्ट किंकाळी उमटली. परंतु दुसऱ्या क्षणी तिने त्याला छातीशी घट्ट घट्ट धरलं आणि ती त्याचे मठामट मठामट मुके घ्यायला लागली. साऱ्या वस्तीला कोडं पडलं होतं की कळकीने मांडलंय तरी काय, त्या राक्षसी पोराला ही जवळ तरी कशी घेते. त्याच्या त्या लव असलेल्या शरीरावरून हात फिरवायची हिला किळस कशी येत नाही. त्याच्या हिंस्र श्वापदांसारख्या चमकणाऱ्या डोळ्यांकडे पाहून हिच्या अंगावर काटा कसा उभा राहत नाही. ते राक्षसी पोर रडायला लागलं की ऐकणाऱ्याच्या छातीत धडकी भरेल असं किंचाळेल. हसायला लागलं की सुळे विचकतं. असल्या पोराला उकिरड्यावर फेकून द्यायचं सोडून ही बाई प्रेमाने जवळ घेते. ही बाई आहे की जखीन, की हिचं डोकं फिरलंय. यापेक्षा पूर्वीचं हिचं वेळ फार बरं होतं. डोकं जिथे फिरलं तिथे भीती कशाची वाटणार आणि किळस तरी कसली येणार असं सारे लोक म्हणत. कळकीचा दादला त्या पोराला हात सुद्धा लावित नसे. म्हणायचा, ही काय माझी औलाद नाही, हा देवानं पाठवलेला कली आहे, कली. हा माझ्या घरादाराचं वाटोळं करणार आहे. माझ्या पूर्वजांचं हे पाप जिवंत होऊन माझ्या बोकांडी बसलंय. तो असं बोलू लागला की कळकीला खूप दुःख होईल. ती म्हणे, माझ्या बाळाला असं अभद्र नका बोलू हो. पण कुणी काहीही बोललं तरी बाळ दिवसेंदिवस वाढतच होतं. महिन्याभरातच त्याला सगळे दात आले. कळकी त्याला अंगावर पाजे, पण लवकरच ते दूध त्याला पुरेनसं झालं. गाईचं निम्मं दूध त्यालाच लागू लागलं. हळूहळू ते कणसं, रोट, भाजी जे काय मिळेल ते चावू लागलं. कळकीला मात्र त्याच्या खादाडपणाचं कौतुक वाटायचं. तिला मुळी ब्रह्मानंद झाला होता. विद्रूप राक्षसी का असेना, पण आपल्या पोटी पोर जन्माला आलं याचंच तिला भयंकर अप्रूप झालं. पोर कसंही असलं तरी मोठं होईल, आपल्याला आई म्हणेल, आपले पांग फेडेल या कल्पनेत ती चूर असायची. तिच्या जणू जन्माचं सार्थक झालं होतं. एकदा पिवळा चंद्र पांढरा फटक पडल्यावर कळकी जागी झाली आणि शेजारी बघते तर बाळ नाही. ती दचकून उठली आणि दिवली लावून पाहू लागली. बाहेर येऊन पाहते तो अंगणात त्याचा बाप हातात त्याचं मुटकुळं घेऊन कुठेसा निघालेला. कळकीने धावत जाऊन ते मुटकुळं खेचून घेतलं. विचारलं, कुठे नेत होता. दादला म्हणाला, मसनात. ते काय माणसाचं पोर आहे, राक्षस आहे तो, राक्षस. घरात ठेवून चालायचं नाही. कळकीने उत्तर दिलं नाही. पोर जागं होऊन कांठळ्या बसतील अशा किंकाळ्या फोडू लागलं होतं. कळकी त्याला घेऊन घरात गेली आणि आंब्यावरची चाळवलेली घुबडं पुन्हा घू 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 करीत बसली. दादला कळकीच्या मागून घरात आला आणि तिला बजाव लागला, तू त्याला कितीही पत्र्याच्या खाली घाल, पण वस्ती त्या राक्षसाला इथे ठेवू देणार नाही. सगळ्या वस्तीत घरोघर त्या राक्षसाची चर्चा चालू होती. लोक जिथे तिथे जमून चर्चा करू लागले. म्हणू लागले की हा राक्षस वस्तीवर ठेवणं धोक्याचं आहे. जिथे त्याचा बापच त्याला आपलं पोर मानायला तयार नाही तिथे वस्तीने त्याला काय म्हणून जवळ करावं. चव्हाट्यावर बाप्यांची, पाणोठ्यावर बायकांची आणि रात्री शेकोटीजवळ म्हाताऱ्यांची सुद्धा हीच चर्चा चाले. पोरं त्या राक्षसी बाळाला घाबरत. एकदा मात्र त्यांनी त्याची खोडी काढण्यासाठी त्याच्या अंगावर उंदीर सोडला. तो त्याने मुठीत चिरडून टाकला आणि ते त्याच्याशी खेळू लागलं. वस्तीतल्या 4 मानकऱ्यांनी एकदा ठरवलं, गावकी बोलावली.
तिथेच कळकीच्या बाळाचं काय करायचं याचा सोक्षमोक्ष लावायचं ठरलं. गावकीसाठी कळकीला आणि तिच्या दादल्यालाही बोलावणं गेलं. कळकीला हे समजताच ती संतापाने लाल बुंद झाली आणि म्हणाली, बाळ माझं आहे, बाळ माझं आहे, वस्तीचं नाही. मी त्याची आई आहे. इतक्या वर्षांनी माझी कूस उजवली, म्हणूनच वस्ती माझा दुस्वास करते. कळकीचा दादला काहीच बोलला नाही. कळकीचं डोकं फिरलंय, तिचा एकही शब्द समजून घ्यायचा नाही असंच त्याने ठरवलं होतं. आणि वस्तीपुढे तो बिचारा काय बोलणार ना. अखेरीस गावकी बोलावली गेली. सगळी वस्ती चव्हाट्यावर जमली. बाया बापड्यासुद्धा आल्या. चंद्र उगवायला थोडा अवकाश होता. सगळ्यांनी बरोबर पेट्या चुडी आणल्या होत्या. त्यांचा उजेड चांदण्याहून अधिक पडला होता. जवळच कोनाडासारख्या छोट्या देवळात कालीमातेची लहानशी मूर्ती होती. तिच्या पुढ्यात तुपाचा दिवा ढणढणा जळत होता. वस्ती पलीकडचे पहाड सुन्नपणे पाहत होते. कळकीचा दादला तिला घेऊन आला. बाळाला तिकडे आणायचा मात्र तिला धीर झाला नाही. गावकीने कळकीला सांगितलं, हे बघ, तुझं बाळ माणूस नाही आहे, राक्षस आहे, राक्षस. उद्या त्याच्यामुळे वस्तीवर संकट येईल, तेव्हा त्याला मारून टाकणंच ठीक आहे ग. तेव्हा कळकी उसळून त्यांना म्हणाली, राक्षस तो नाही, राक्षस तुम्ही आहात राक्षस. आईकडून बाळ ओढून देणारी तुम्ही माणसं नव्हे. तुम्ही काय वाटेल ते केलं ना तरी मी जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला आम्हा दोघांना वेगळं करता येणार नाही. त्याला मी वस्तीतून नाहीसं करायचं तर त्याआधी माझा प्राण घ्या. तिचं हे बोलणं ऐकून सगळे चुपचाप झाले. कुणालाच काय बोलावं काही सुचेना. एकदम जमावातली एक झिंजा पिंजारलेली बाई उठून उभी राहिली आणि म्हणाली, तुझा कसा प्राण जाईल? तुझा कसा प्राण जाईल? जखीन आहेस तू. त्या राक्षसाला जन्माला घातलंस, तुला काय माणूस म्हणायचा? जखीन आहेस म्हणूनच कवटाळून बसलीस त्या राक्षसाला. तिचं बोलणं संपायच्या आत आणखीन काही बायका उठून बसल्या आणि जखीन आहे ती, जखीन असं ओरडू लागल्या. गावकऱ्यांनी त्यांना गप्प बसवण्याचा प्रयत्न केला तरीही त्या ऐकेनात. अखेरीस एक वृद्ध मानकरी उठून उभे राहिले. संतापाने व दुःखाने धगधगत असलेल्या कळकीला म्हणाले, तू त्या राक्षसी मुलाचा नाच सोड, त्याला आमच्या स्वाधीन कर, नाहीतर तू जखीन आहेस असं आम्ही समजू. त्यास अशी कळकी उसळून म्हणाली, मी तुम्हाला माझ्या बाळाच्या अंगाला बोटसुद्धा लावू देणार नाही. काय म्हणून देऊ? इथली कुठली बाई आपलं बाळ आपल्या हाताने मरू घालेल? असेल ते विद्रू, पण ते माझं बाळ आहे, माझं. मी त्याची आई आहे. माझं नवसाचं बाळ मला हवं आहे असं मी म्हणते म्हणून काही मी जखीन होत नाही आहे. तेव्हा सगळ्यांनी गिल्ला करून तिला जखीन म्हणायला सुरुवात केली. पण गावकऱ्यांनी त्यांना शांत केलं आणि ते म्हणाले, त्या राक्षसाला तू आपलं म्हटलंस म्हणजेच तू जखीन आहेस. नशीब तर समोर देवी आहे, तिच्यावरचं फूल उचल आणि सांग मी जखीन नाही. सगळी आता कळकी काय करते इकडे टक लावून पाहत बसले. कळकीचं मन गलबलून आलं. काही क्षण ती तशीच दूरच्या डोंगरांकडे, त्याच्या मागून उगवणाऱ्या चंद्राकडे पाहत सुन्न उभी राहिली आणि नंतर तशीच देवीकडे मान वळवून न पाहता घराच्या दिशेने चालती झाली. सगळी मंडळी चकित झाली. कळकी देवीवरचं फूल उचलणार नाही असं कुणालाच वाटलं नव्हतं. तिने असं केलं याचा अर्थ त्यांच्या दृष्टीने अगदी उघड होता. देवीवरचं फूल उचललं नाही तर आपल्याला बट्टा लागेल हे कळकीला कळत नव्हतं असं नाही, पण त्या क्षणी तिला तसं करण्याचा धीर झाला नाही. तिला एकदम आपण केलेल्या त्या अघोरी कृत्याची आठवण झाली. स्मशानात जाऊन अर्भकाच्या मुर्द्याची करंगळी आपण कापली. हेच देवाघरी पाप ठरेल
मग आता कुठल्या तोंडाने देवीवरचं फूल उचलायचं? आपण पापी आहोत. मग देवीच्या पायाला स्पर्श कसा करायचा? या एकाच विचाराने कळकी फूल उचलायला तयार झाली नाही. पण त्यामुळे सारा गाव बिथरला. सगळी कळकीला उघड जखीन म्हणू लागली. कोणी तिच्याशी बोलायला तयार नव्हतं. साऱ्या वस्तीने कळकीला आणि तिच्या बाळाला वाळीत टाकलं. पाणोठ्यावर पाणी भरायची कळकीला बंदी झाली. रानातल्या एका झऱ्याचं पाणी ती दररोज भरून आणू लागली. कळकीच्या दादल्याने तिला आणि त्या राक्षसाला घराबाहेर हाकलून द्यावं असं सुद्धा त्याला लोकांनी सांगितलं. पण त्याने ते मानलं नाही. कदाचित त्याला अजून कळकीबद्दल थोडी माया असावी, किंवा तिला हाकलून दिल्यास ती आणि तिचं बाळ आपल्यावर काहीतरी जादूटोणा करतील अशी अस्पष्ट धास्तीही त्याला वाटत असावी. कळकी जखीन असल्याने वस्तीत जाहीर झाल्यापासून त्याला तिची भीतीच वाटायला लागली होती. कळकी मात्र या कशाची पर्वा करत नव्हती. देवळं, पाणोठा, बाजार सारं तिला बंद झालं होतं. पण नसते तरी तिला कुठे बाहेर पडता आलं असतं, कारण ती दिसताच लोकांची तिच्याकडे बोट दाखवून चर्चा सुरू होईल. लहान मुलंही तिला वाकुल्या दाखवीत. पण साऱ्याकडे कळकीने पाठ फिरवली होती. दिवसभर ती त्या घरात भूतासारखी बसून राहायची. पण तिचं बाळ तिथे होतं आणि तोच तिचा स्वर्ग होता. तिला आता दुसरं कोणीही नको होतं. टाकीना वस्ती वाळीत, तिचं बाळ तर तिच्याजवळ होतं. त्या बाळासाठी या वस्तीचीच काय, पण संबंध जगाचीही गैरमजी तिने सोसली असती. बट्टा लागला होता, पण त्याचं काय मोठंसं. आज ना उद्या बाळ मोठा झाला असता आणि आईच्या अपमानाचा बदला त्याने घेतला असता. तिने त्याच्यासाठी जे सोसलं त्याच्या दुपटी चौपटीने भरपाई केली असती. पण नुसतं कळकीला वाईट टाकून वस्ती काही स्वस्त बसलेली नव्हती. सर्वांपेक्षा 4 उन्हाळे पावसाळे अधिक पाहिलेली 4 माणसं एकत्र जमली आणि त्यांनी ठरवलं की आता हे संकट समूळ नाहीसं केल्याशिवाय राहायचं नाही. जन्मल्यापासून महिन्याभरात तो राक्षस जर इतका डुकरासारखा वाढला, सगळ्या दातांनी जर कणसं खाऊ लागला, तर आज ना उद्या वस्तीला भारी गेल्याशिवाय राहणार नाही. हे अवलक्षण होईल. हे सगळं होईल तेवढ्या लवकर नाहीसंच करायला हवं असा विचार करून त्यांनी एका रात्री वस्तीतले 5-6 हुशार गडी जमवले. सगळ्यांनी काठ्या घेतल्या. एकाने बंदूक घेतली आणि चांदण्यांमध्ये त्यांनी कळकीच्या घराच्या दाराचा दरवाजा ठोठावला. दार खडखडताच सावध झोपलेली कळकी जागी झाली. ती मनाशी समजली. तिचा दादला उठला. दार उघडून अंगणातल्या लोकांना सामोरा गेला. त्यांची थोडी बातचीत झाली आणि तो परत फिरला. दार ढकलून त्याने बायकोला साथ घातली तर नाही म्हणून त्याने आत जाऊन पाहिलं तर तिचं हंतरून रिकामं. तो परत फिरला आणि त्याने सगळ्यांना हात जोडून ही बातमी दिली. पण कुणाला खरं वाटेना. ते सगळे आत घुसले आणि काठ्या खडखडवीत सगळ्यांनी घरभर धुंडाळून पाहिलं. पण नाही, कळकीचा पत्ता नाही की त्या राक्षसी पोराचाही नाही. पण त्यांनी सोक्षमोक्ष लावायचाच असं ठरवलं होतं. म्हणून ते तसल्या पांढुरक्या चांदण्या सगळीकडे शोधाशोध करू लागले. घर शोधून झालं, आड पाहिला, मांगर पाहिला, मागचा झाडोरा सुद्धा शोधला. पण कळकीचा आणि तिच्या बाळाचा पत्ता लागला नाही. मग ते जंगलात घुसले. रात्र शांत झाली होती. जंगल किर्र होतं आणि प्रहर नागपुरुषांचा, भूताखेतांचा होता. तरीही तो घोळका काटे कुटे दगड गोटे सगळं तुडवत चालला होता. त्यांच्या पायांना डोळे फुटले होते आणि हात शिवशिवत होते. हसत बडबडत काठ्या आपटीत चरा ते चालले होते आणि एकीकडे त्यांचे कान त्या शांततेमध्ये कुठला आवाज ऐकू येतोय का याचा वेध घेत होते. ते डोंगर चढू लागले आणि त्यांना दूरवरून त्या बाळाचा टाहो ऐकू आला. सगळे त्या दिशेला निघाले.
झाडांच्या गर्दीतून त्यांना हवं होतं ते दिसलं. मध्ये थोडीशी उघडी जागा होती. तिथे एक झरा होता. त्या झऱ्याजवळ बसून कळकी आपल्या बाळाला पाणी पाजत होती. त्याला 2 घोट पाजून ती स्वतः पिऊ लागली. इतक्यात बंदुकीचा बार झाला. कळकीने पालथं पडून बाळाला झाकून घेतलं. एकाएकी तिच्या खांद्यातून कणा येऊ लागल्या. तशात तिने त्या जड बाळाला उचललं आणि ती बेभानपणे पळत सुटली. पायाखालच्या दगड काट्यांची तिला शुद्ध राहिली नाही. खांद्याच्या जखमेतून उसळणाऱ्या रक्ताचीही फिकीर राहिली नाही. तिला एवढंच समजत होतं की सारी रानदांडगी वस्ती आपल्या बाळाच्या प्राणावर उठली आहे. त्याला त्यांच्यापासून वाचवायला हवं, काहीही करून वाचवायला हवं. मग त्यासाठी आपल्या अंगभर जखमा झाल्या तरी सहन करायला हव्यात. एका बाळासाठी कळकीला दादला अंतरला होता. सारी वस्ती अंतरली होती. पण त्याचं एवढं काही नव्हतं. बाळ तिला अंतरायला नको होतं. काहीही झालं तरी ती बाळाला दूर होऊ देणार नव्हती. अगदी काहीही झालं तरी. या विचाराने कळकी बेभान झाली होती, वेडी झाली होती. काळोखातून डोंगर चढत होती. काळे कुट्ट सुळके तिचं हे साहस बघत होते. इतका वेळ धावून तिचे पाय लटलटा कापत होते. पुढचं पाऊल उचलताना आपण कोसळू असं वाटत होतं. बरोबरचं ते जड ओझं क्षणाक्षणाला अधिकाधिक जड वाटत होतं. पण कळकीला क्षणभरही थांबणं शक्य नव्हतं. तिच्या दादल्यासकट सारे दांडगट पुरुष तिच्या बाळाचा जीव घ्यायला तिच्या मागे होते. त्यांच्यापासून तिला शक्य तेवढं दूर दूर पळायचं होतं. आणि बाळाचा टाहो थांबतच नव्हता. त्या किंकाळ्यांवरून त्यांना तिची दिशा समजत होती आणि काळोखातही ती लपू शकत नव्हती. बाळाला भूक लागली होती. त्याची भूक मोठी अनावर होती. पण आता इथे त्याला ती काय देणार होती आणि थांबणार तरी कुठे होती. एवढ्यात कळकीला दगडांमध्ये एक गुहा सापडली. काळोखात तिला डोळ्यांनी दिसणं शक्य नव्हतं. पण त्याही पलीकडच्या कुठल्या तरी शक्तीने तिला ते जाणवली. एवढं खरं, आत एखादं जनावर असेल असं तिच्या मनातही आलं नाही. तितका विचारच करण्याची शक्ती तिच्यात उरली नव्हती. तिच्या बाळाच्या वैऱ्यांपासून आसरा घेणं एवढा एकच विचार तिच्या डोक्यात भिनला होता. तिला आसरा हवा होता. बाळाला भूक लागली होती. त्याला निदान पदराखाली तरी घ्यायला हवं होतं. ते भुकेने आक्रोश करीत होतं. त्याला शांत करून झोपवायला हवं होतं. कळकी गुहेत शिरली. गुहेच्या तोंडावर येईल अशा बेताने तिने एका मोठ्या दगडाला धक्का दिला. अगदी टोकावरचा तो दगड थोडासा धक्का मिळताच घरंगळत खाली आला आणि गुहेच्या तोंडावर अगदी बरोबर बसला. कळकीचा जीव विसावला. पाठलाग करणाऱ्या मंडळींपासून ती आणि तिचं बाळ आता सुरक्षित होतं. ही जागा त्यांना त्या काळोखात सापडणं शक्यच नव्हतं. सापडती तरी तोंडाचा तो दगड हलवणं मुश्किल होतं. जीव जरा विसावताच खांद्याची जखम ठणकू लागली. डोळ्यांवरती झापड येऊ लागली. लाल निळे ठिपके दिसू लागले. तरीही कळकीने सगळी शक्ती गोळा करून बाळाला पाजायला घेतलं. ती स्वतःशीच खुदकन हसली आणि म्हणाली, मला जखीण म्हणतात, वेडी म्हणतात. असू दे मी वेडी. मी त्यांना वेडी म्हणते. आईकडून बाळाला तोडण्यात काय शहाणपणा म्हणतात का? आज माझ्या बाळाला गोळी घातली. मी नसते मध्ये आले तर माझं बाळ हसता हसता हुंदके देत ती बाळाला पाजू लागली. पण दूध येईना. बाळाची भूक भागेना. थकव्याने कळकीला झापड आली. तिचे मान एका बाजूला कलंडले. पाठलाग करणारी मंडळी गुहेच्या जवळपास येऊन पोचली. हातातल्या चुडी इकडे तिकडे हलवून ते कुठे काही हालचाल दिसते का पाहू लागले. आपापसात तर्क कुतर्क करत बडबडू लागले. कळकीच्या बाळाचा आक्रोश एकदम थांबला. त्याला काहीतरी दिसलं.
त्याचे श्वापदासारखे हिंस्र डोळे चकाकू लागले, जीभ बाहेर वळवळू लागली. आईच्या मांडीवरून ते उठून बसलं. आपल्या खरखरीत जिभेने आईच्या खांद्यातून गळणारं रक्त लप 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 करत ते चाटू लागलं. त्याला ते आवडलं. खुशीत येऊन ते हसू लागलं. मंडळी गोंधळून थांबली होती. इथून पुढे कळकी गेली तरी कुठे असेल तेच त्यांना कळेना. ती इथून खालच्या दरीत तर पडली नसेल अशी शंका तिच्या दादल्याला आली. बाळाचे टोकदार दात मानेला लागताच कळकी एकदम शहारून जागी झाली. बाळ तिच्या मांडीवर अर्धवट उभं राहिलं होतं. त्या काळोखातही त्याचा रक्ताने माखलेला जबडा आणि धारदार सुळे पाहून कळकीला पहिल्या प्रथम त्याची विलक्षण भीती वाटू लागली. ती त्याला झटकू लागली, पण ते तिच्या अंगाला गच्च बिलगलं आणि आपली नखं तिच्या दंडात गच्च रुतवून बसलं. डुकरा एवढ्या आकाराचं ते किळसवाणं ओझं तिच्या अंगाला झोंबू लागलं. त्याच्या सकटच कळकी कशीबशी धडपडत गुहेच्या तोंडाशी गेली आणि दगड बाजूला करण्याचा प्रयत्न करू लागली. पण आता दगड इतका गच्च बसला होता की तो काही केल्या अगदी रेसभर सुद्धा हलत नव्हता. ती काळी टोकी नखांची लवदार बोटं तिच्या गळ्यावर पडली. रक्ताची चव आवडून बाळ दात विचकून भेसूर हसू लागलं. त्याचे डोळे विलक्षण चमकू लागले आणि जबडा खालीवर होऊ लागला. प्राण भयाने कळकी किंचाळली. किंकाळी ऐकू येताच बाहेर शोध घेणारी मंडळी थबकली. त्या किंकाळी पाठोपाठ एकामागून एक अशा कळकीच्या किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. मंडळी गुहेच्या तोंडावरचा दगड बाजूला करू लागली. पण तो आतूनच असा गच्च बसला होता की हलणं केवळ अशक्य होतं. ते कळकीला साथ घालू लागलं. दगड हलवायला सांगू लागले, पण कळकीला त्यांच्या हाका ऐकू येत नव्हत्या. तिच्या किंकाळ्याही आता बंद झाल्या होत्या. सगळी जाणीव संपली होती आणि आत्यंतिक भीतीने बाहेर आलेल्या बुबुळातल्या ताठ नजरेला फक्त एकच गोष्ट दिसत होती. पुन्हा पुन्हा गळ्याकडे येणारा तिच्या बाळाचा रक्ताने भरलेला जबडा, तिच्या बाळाचा रक्ताने बरबटलेला जबडा.